चला तर मग आता संध्याकाळी मी ना भांडे घासायला गेली तेव्हा माझ्याकडे मग घासणीच नव्हती, तर म्हटलं चला नवी काढूया. तर ह्या एवढ्या मोठ्या घासण्या फक्त मला 50 रुपयाला मिळाल्या होत्या. आणि ह्यात जर मी दारावर घेतल्या ना ठेलेवाल्याकडे, तर तो फक्त हे 3चा एक पॅक असते, तर ते 3 मला 20 रुपयाला देतो, 20-25 रुपयाला देतो. तर त्यामुळे मग मी इतवारी मार्केटला गेली होती, तर खूप सारे भांडे घासायच्या घासण्या घेऊन आली होती. म्हटलं एक वेळ आणलं तर आपल्याला टेन्शनच नाही राहत. माझ्या घरापासून कसं ते इतवारी मार्केट खूप दूर आहे, तर त्याच्यामुळे मग नेहमी जाता येत नाही. तर गेली कधी मी तर मग खूप सारं सामान घेऊन येते, कारण स्वस्तामध्ये मला तिथं छान सामान मिळते. आणि आज संध्याकाळी मला स्वयंपाकाला मस्त चायनीज रेसिपी बनवायची होती, तर मग मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला मग त्याच्यानंतर बघा, माझं गॅसचं हे किचनमधलं काम मी पूर्ण आवरून घेतलं होतं. आणि बघा माझं हे पाणी आहे ना, हे जे पाणी आहे ना, मी कांद्याचं हे नसते का साल, त्याच्यावरचं ठेवलं होतं. ते मी असं ऐकलं होतं, यूट्यूबमध्ये बघितलं होतं की ते पाणी आपण झाडाला दिलं ना तर छान फर्टिलायझर म्हणून काम करते. त्याच्यामुळे मग मी ते जमा करून ठेवलं आहे. बघू आता वापरून कसं होते झाडांसाठी कसं नाही. त्याच्यानंतर मला चहा घ्यायचा होता संध्याकाळी, तर मग आणि मी एकटीच होती आज, तर त्याच्यामुळे मग मी एकटीसाठी चहा ठेवला. आणि बघा काय झालं, माझ्याकडे ना पत्ती संपली, चहापत्ती, तर माझं लक्ष नाही, तर मग बाजूच्या ताईकडून मला आज पत्ती मागावी लागली. तर बघा आता मी माझ्या मस्त रेसिपीला सुरुवात करणार आहे. तुमच्यासोबत माझी साधी सोपी मस्त रेसिपी मी शेअर करते नूडल्सची. आता छान एका पातेल्यामध्ये मी ना गरम पाणी करायला ठेवलं होतं, आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेलही टाकून दिलं होतं. आणि हे जे कच्चे नूडल्स आहे ना, ते त्याच्यामध्ये शिजवायला टाकले होते. आणि थोडे थाळे होते ना, तसेच मी काढून घेतले होते. आणि नंतर मग माझ्या मावशीचा फोन आला, तर फोनवर बोलता बोलता मी अर्धं काम करून घेतलं, तर व्हिडिओ काढायचं लक्षच नाही राहिलं. त्याच्यानंतर छान कढईमध्ये तेल गरम केलं, त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकली, पण ती पण फ्रेश घरची आपली असते ना, तीच, बाजारातली टाकायची नाही. त्याच्यानंतर मग कांदा टाकायचा, शिमला मिरची छान बारीक करून कट करून टाकायची लंबी. त्याच्यानंतर पत्ताकोबी टाकायची आणि ते छान मिक्स करून घ्यायचं. आणि थोडं झाकण ठेवून ना शिजू द्यायचं, म्हणजे कसं लेकरं खातात ना, तर ते थोडं कच्चं राहिलं तर आपले लेकरं खात नाही. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये सोया सॉस टाकायचा, आणि फक्त टोमॅटो केचप एवढंच टाकायचं आहे, आणि चवीपुरतं मीठ जेवढं आपल्याला लागेल तेवढं. आणि छान मिक्स करून घ्यायचं, बाकी काहीही टाकायचं नाही, फक्त आलं लसूण मात्र आपला घरचा टाकायचा, छान बारीक ठेचून. आणि बघा माझं असं मस्त चायनीज तयार झालं आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, कोणतेच मसाले टाकू नका, फक्त एवढं मी सांगलं ना तेवढंच टाका. बघा तुम्हाला किती छान तुमच्या लेकरांना आवडेल हे. मी एक प्लेट माझ्या लेकरांना दिली होती, आणि दुसरी प्लेट त्यांच्या पप्पासाठी नेली होती. म्हटलं त्यांना आवडत नाही बाहेरचं, म्हणून मी त्यांना काही जास्त दिलं नाही. म्हटलं जर आवडलं तर परत दे. पण त्यांना पण एवढं आवडलं ना, त्यांनी एवढी तारीफ केली, तू आपल्या घरच्या लोकांना आवडलं म्हणजे आपल्याला आणखी काय पाहिजे. त्याच्यानंतर माझ्या शौर्याने ते काय खाल्लं नाही, तर त्याच्यासाठी मग दूध भात आणि साखर मी चारत होती, आणि तो सायकलवर खेळत होता. चला तर मग इथंच व्हिडिओला एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर